नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी होणार आहे कारल्याचा ज्यूस काढल्यानंतर जो चोथा खाली राहतो त्याची मी भाजी बनवणार आहे. तर तुम्ही म्हणाल मग त्यामध्ये काय राहतं त्याची भाजी करून? तर त्यामध्ये भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये फायबर्स असतात, त्यामुळे ती भाजी आपल्या शरीरासाठी उत्तमच आहे. आणि हा संपूर्ण पाणी न टाकता कारल्याचा ज्यूस काढून घेतलेला आहे आणि त्या चोथ्याची भाजी मी करणार आहे. तर भाजी सुद्धा पौष्टिक आहे आणि ह्या ज्यूस सुद्धा पौष्टिकच आहे. पण कारलं जरी पौष्टिक असेल तरी सुद्धा प्रमाणामध्ये जर आपण घेतलं तर ते औषधेसारखं आपल्या शरीरावरती काम करत असतं. तर हे ज्यूस मी काढून घेतलेला आहे. 2 बॉटल पाण्याचा एकही थेंब याच्यामध्ये टाकलेला नाहीये आणि 2 किलो कारल्याचा जो चोथा आहे तो मी इथे तुम्हाला दाखवणार आहे. तर त्याची बनवणार आहोत आपण भाजी. फार जास्त की आपल्याला मसाले घालायचे नाहीत, पण भाजी उत्तम होणार आहे. शरीरासाठी भरपूर सारं फायबर आपल्याला हवं असतं, तर ह्या चोथ्यामधून नक्कीच मिळतं. कडू रस तर पूर्ण ह्याच्यामध्ये ज्यूस मध्ये गेलेला आहे, तर ती भाजी छानच लागते. नक्की करून बघा. रेसिपी संपूर्ण बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. चोथा आपण इथे घेतलेला आहे आणि इथे साहित्य आपण काढलेलं आहे. हे बघा, संपूर्ण ज्यूस याच्यामधला आपण काढून घेतलेला आहे. आणि हा चोथा आहे, तर या चोथ्याची भाजी अतिशय छान होते, यासाठी मी घेतलेला आहे. एक मीडियम साईजचा कांदा कापून घेतलेला आहे, फार बारीकही नाही आणि जाडही नाही. आणि 5-6 इथे हिरव्या तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत. तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे घ्या, चवीप्रमाणे घ्या. शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. थोडेसे मी शेंगदाणे अर्ध वाटी भाजलेले शेंगदाणे जाडसर कुटून घेतलेले आहेत. आपल्याला फोडणी घालायचे, खूप लवकर ही भाजी तयार होते. कढईमध्ये 2 टीस्पून मी तेल घेतलेलं आहे. कडकडीत तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. कांदा मिरची कापलेली आहे. थोडेसे 5-6 कढीपत्त्याची पानं आपल्याला इथे लागणार आहे. तेल कडकडीत गरम झालेलं आहे. कढीपत्त्याची पानं थोडीशी चिरून आणि मी घातलेली आहे. अर्धा टीस्पून पेक्षा कमी राई घेतलेली आहे. या फोडणी, या भाजीला राईची फोडणी छान लागते. अर्धा टीस्पून जिरे आहे आणि आता आपल्याला इथे घालायचे आहे चिरून घेतलेली मिरची, कांदा घालायचा आहे. कांद्याला चांगला कलर येईपर्यंत, तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. बऱ्याच लोकांना पोट साफ होण्यासाठी गोळ्या औषधी घ्यावे लागतात, तर त्यांच्यासाठी ही भाजी खूप उत्तम ठरू शकते. पोटाच्या समस्या त्यांच्या खूप कमी होऊ शकतात आधीमध्ये जर आपण अशी भाजी खात राहिलं तर, कारण ह्याच्यामध्ये भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये फायबर आहे. आणि शिजवलेली भाजी आपण कारल्याची किंवा कुठल्याही भाज्या शिजवलेल्या आपण खातच असतो, पण प्रत्येक जो पदार्थ आहे तर त्याचे शिजवल्यानंतर किंवा रॉ मटेरियल असेल त्याचं सुद्धा वेगवेगळं शरीराला खूप फायदे आहेत. त्यामुळे आता जो ज्यूस आपण आता काढून घेतलेला आहे तर त्याचे फायदे शरीरासाठी आहे ग्रीन ज्यूसचे, कारण ते रॉ आहे, शिजवलेलं नाही. त्याच्यामध्ये मीठ नाही किंवा कुठलंच आपण तेल, मीठ, तिखट काहीही आपण टाकलेलं नाही आणि गॅसवर काहीही आपण त्याला गरम केलेलं नाही. त्यामुळे त्याचे सुद्धा फायदे शरीराला अतिशय वेगळे मिळतात. तर ह्या पद्धतीने आधीमध्ये मी करत असते. दुधीचा ज्यूस किंवा बाकीच्या फ्रुट्सचा ज्यूस, कारल्याचा ज्यूस करून आणि राहिलेले ह्या चोथ्याची भाजी बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे मी माझ्या चॅनलवरती रेसिपी दिलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. कटलेट्स आहेत, बरेच रेसिपीज आहेत, तुम्ही बघू शकता. तर कांदा इथे आता व्यवस्थित आपल्या कांद्याला कलर आलेला आहे. तर 1 चिमटीभर आपल्याला घालायचं आहे हिंग आणि अर्धा टीस्पून घालायचे आहे हळद. हिरवी मिरची आपण घातलेलीच आहे, तरी सुद्धा थोडंसं लाल तिखट मी घातलेलं आहे, कारण थोडीशी तिखट ही भाजी असेल तर चांगलीच लागते. तरी सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखटाचं प्रमाण इथे ठेवा. भाजलेले शेंगदाणे आहेत त्यामुळे जास्त वेळ परतणार नाही, लगेच बरोबर इथे आपल्याला चोथा टाकून घ्यायचा आहे कारल्याचा. चोथा टाकल्यानंतर गॅस कमी करून आणि व्यवस्थित आपल्याला सगळ्या बाजूनी हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तेल, मीठ आपलं ह्याला व्यवस्थित लागलं पाहिजे. पाणी काढून आणि हा चोथा तयार झालेला आहे कारल्याचा, त्यामुळे व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचं आहे. ही भाजी नक्की खाऊन बघा, करून बघा. भाजी चवीला तर चांगली लागतेच, पण शरीराला फायबर मिळतं, त्यामुळे उत्तम हा प्रकार आहे भाजीचा. चवीपुरतं इथे घालायचं आहे मीठ. मीठ टाकून आणि मिक्स करायचं आहे व्यवस्थित. गॅस कमीच ठेवायचा आहे.
आणि ह्यावरती आपल्याला आता झाकण ठेवून झाकणावरती थोडंसं पाणी ठेवायचं आहे. झाकणावरती 2 वाटे मी छोट्या 2 वाटे पाणी गरम करत ठेवलेलं आहे. गॅस कमी आहे. 1 मिनिटभर ठेवल्यानंतर आपल्याला इथे छान भाजीला वाफ पण मिळते आणि वरचं पाणी पण गरम होतं. पाणी आपल्या भाजीवरचं गरम झालेलं आहे. थोडंसं पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. अर्ध पाण्याचा आपण वापर केलेला आहे. अर्ध पाणी मी इथे वाटीमध्ये भरून ठेवते आणि लागेल तसं मी इथे पाण्याचा वापर करणार आहे. पहिले आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. कमी गॅसवरतीच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. राहिलेलं पाणी मी आत्ताच घालून घेते. गॅस कमी करून आणि यावरती झाकण ठेवून आणि 1 मिनिटभर परत त्याला आपल्याला शिजवून घ्यायचं. मी आधीमध्ये कमी गॅसवरतीच ठेवून आणि हे असं मिक्स करत करत याचा छान कलर बदललेला आहे आणि भाजी पण एकदम व्यवस्थित शिजलेली आहे. तर इथे आपल्या कारल्याच्या चोथ्याची भाजी तयार आहे. कारल्याच्या चोथ्याची भाजी आपली इथे तयार झालेली आहे. तुम्हाला सुद्धा ही भाजी नक्की आवडणार आहे. नक्की करून बघा. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपीवर. तोपर्यंत बाय बाय.